उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. शिंदे गट हीच खरी शिवसेना. नार्वेकरांनी दिला निर्णय. मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला दिली मान्यता. शिंदे गटाच्या 16 आमदारांसह ठाकरे गटाचे 14 आमदारही पात्र. एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका नार्वेकरांनी फेटाळल्या. राहुल नार्वेकरांनी पारदर्शक निकाल दिला. मॅच फिक्सिंग असती तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले असते. शंभूराज देसाईंचं वक्तव्य. मॅच फिक्सिंग करून निकाल दिल्यामुळे आम्हाला धक्का बसला नाही. जनतेमध्ये मात्र चीड. संजय राऊतांचा नार्वेकरांवर आरोप. शिंदे गटाची वकिली करावी अशा प्रकारे निकाल वाचन सुरू होतं. गोगावलेंची प्रतोत्पदी निवड चुकीची कोर्टानं सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाला खोटं ठरवण्याचा प्रकार भाजपनं केला. संजय राऊतांचा आरोप. आदित्य ठाकरे आणि राऊतांकडून असंसदीय शब्दांचा वापर. त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचं काम सुरू. शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पक्ष चालवत होते. आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे एकाधिकारशाहीचा पराभव असून लोकशाहीचा विजय. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका. आजच्या निकालातून लोकशाहीची हत्या. निकालाची मॅच फिक्सिंग केली. सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांवर सुमोटो कारवाई करावी. उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर निशाणा. शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचा निकाल वरून ठरला होता. राष्ट्रवादीचा निकाल काय लागेल हे ठाकरे गटाच्या निकालावरून कळलं. अनिल देशमुखांचं वक्तव्य. कालचा निकाल नार्वेकरांनी लिहिला की कोणी ड्राफ्ट बनवून दिला. अंजली दमानी यांचा सवाल. राहुल नार्वेकर निकाल वाचताना अडखळत होते. दमानी यांचा दावा. अनिल परब दिल्लीमध्ये कपिल सिब्बलांची भेट घेणार. पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी परब सिब्बलांसोबत चर्चा करणार. उबाठा गट नार्वेकरांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाणार. सर्व निर्णय घटनेच्या चौकटीमध्ये घेतले जातात. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी बिनपैशाचा तमाशा थांबावा. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा निशाणा. अजितदादांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार होते. अजितदादांवरच राज्याची जबाबदारी असावी म्हणून ते येत नसतील. अजित पवारांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला येणं टाळल्यानं रोहित पवारांचं वक्तव्य. मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसेनेचे डिवचणारे बॅनर. बाळासाहेबांची आन, दिघे साहेबांचा मान, धनुष्यबाण असा उल्लेख. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे खरे वारसदार असाही उल्लेख. शिवसेना आमदार अपात्रताबाबत निकाल लागला असला तरी अध्यक्षांना विश्रांती नाही. 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदारांचा अपात्रतेचा निर्णय द्यावा लागणार. नवाब मलिकांना दिलासा. मलिकांना 6 महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीच्या अटकेनंतर मलिक सध्या जामिनावर. प्रफुल्ल पटेलांसाठी भंडारा गोंदिया मतदारसंघ सोडण्यास भाजपचा नकार. परिणय फुके निवडणूक लढवण्याच्या तयारीत. सूत्रांची माहिती. फक्त गुजरातीच असाल तर मग महाराष्ट्रामध्ये तुमचं काम काय? तुमचा अँटेलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा. मुकेश अंबानी यांच्या वक्तव्यावरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. सर्व पदं अजित पवारांनाच हवी म्हणून ते इतरांचं वय काढतात. अजित पवारांच्या टीकेवर रोहित पवारांचं प्रत्युत्तर. तलाठी भरतीच्या एकेका जागेसाठी 25 लाखांची वसुली. रोहित पवारांचा आरोप. तर रोहित पवारांवर कायदेशीर कारवाई करणार. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. 1992 मध्ये अयोध्येमध्ये गेलेल्या शिवसैनिकांची उद्या बैठक. शिवसेना भवनामध्ये उद्या दुपारी 2 वाजता बैठक होणार. सुभाष देसाई शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार. पुण्यात रविवारी महायुतीचा पहिला मेळावा. महायुतीच्या मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करण्याची शक्यता. या संदर्भात आज महायुतीच्या नेत्यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद. पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर. राष्ट्रीय युवक दिनानिमित्त मोदींची तपोवनामध्ये भव्य सभा. तर त्यानंतर मोदी ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये घेणार रामाचं दर्शन. सुनील केदार यांच्या अडचणी मांडण्याची शक्यता. नागपूर पोलिसांकडून सुनील केदार यांच्या विरोधात एफआयआर दाखल. जेलमधून सुटल्यानंतर विनापरवानगी रॅली काढल्यानं सुनील केदार यांच्यावर गुन्हा. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षण होणार. सर्वेक्षणानंतर आठवड्याभरामध्ये माहितीचं वर्गीकरण आणि दुरुस्तीचं काम होणार. पुण्यामध्ये गुंड शरद मोहोळला श्रद्धांजली देणारे बॅनर. फ्लेक्सवर शरद मोहोळचा देशभक्त असा उल्लेख. धनकवडी परिसरामध्ये लागले मोहोळचे बॅनर. शरद मोहोळ हत्ये प्रकरणातील आरोपींना आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस तपासामध्ये आरोपींकडे 3 काडतुसं सापडली. ट्रक चालकांच्या संपाचा कांदा लिलावावर परिणाम. अहमदनगरच्या निफ्ती बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद. दररोज लिलावासाठी 600 ते 700 ट्रक बाजारामध्ये येतात. लातूर बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक वाढली. बाजारपेठेमध्ये दररोज किमान 9 क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल. कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1800 रुपये हमी भाव. नवी मुंबईत उद्या सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक प्रशासनाचा निर्णय. उद्या पंतप्रधानांच्या हस्ते सागरी सेतूचं उद्घाटन होणार. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता. काल राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी.
गोंदियाच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. जिल्ह्यामध्ये थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता. अवकाळीमुळे शेतीचं नुकसान. उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यामधल्या अनेक भागात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस. अवकाळीनं बळीराजाची चिंता वाढवली. नाशिकच्या मनमाडमध्ये सकारात्मक चर्चेनंतर टँकर्समार्फत इंधन पुरवठा. नवीन वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलकांशी अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा. सांगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार. महेश खराडे स्वाभिमानीचे उमेदवार असणार. स्वाभिमानीच्या बैठकीमध्ये एकमुखी निर्णय. पुण्यातल्या तळेगाव नगर परिषदेचा कचरा वाहक जेसीबी जळून खाक. कचरा डेपोमध्ये दुर्घटना घडली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. पुण्याच्या जेजुरीमध्ये श्रीराम मंदिर अक्षदा कलशाची मिरवणूक. भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. महिलांचा मिरवणुकीमध्ये उत्स्फूर्त सहभाग. रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला धक्का. माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश. नाशिकच्या येवल्यामध्ये चक्क चोरट्यानं झाडासह कुंडी केली लंपास. घटना सीसीटीव्हीत कैद. नंदुरबारच्या नवापूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 3 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नागरिकांचा आरोप. पोलिसांकडे कारवाईची मागणी. पीएचडी फेलोशिप पेपर फुटी प्रकरणावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक. नागपूरच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये घेराव करत जोरदार घोषणाबाजी. वाशिमच्या कार्लीमध्ये शासकीय जागेच्या मालकीसाठी स्थानिक आक्रमक. मागील 40 वर्षांपासून शासकीय जागेवर वास्तव्य असल्यानं मालकीचा दावा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू. परभणीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकत आंदोलन. विकास कामं होत नसल्यानं ठाकरे गटाकडून आंदोलन. वाशिम जिल्ह्यामध्ये हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव. गेल्या 5 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा पीक धोक्यात आल्यानं शेतकरी चिंतेत. बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये सावित्री जिजाऊ दसरात्सव मोठ्या उत्साहात साजरा. मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती. फेसबुकवर ऑनलाईन नायलॉन मांजाची विक्री तातडीनं थांबवण्याचे नागपूर खंडपीठाचे पोलिसांना आदेश. आतापर्यंत नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात 23 गुन्हे दाखल. मुंबई पुणे महामार्गावर अपघातामध्ये घट. अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम. राज्यामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि शिवजयंतीला आनंदाचा शिधा देण्यात येणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. राज्यामधल्या एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन पुन्हा रखडलं. राज्य सरकारकडून महामंडळाच्या खात्यामध्ये अद्यापही रकमेची पूर्तता न झाल्यानं पगार रखडले. राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या हॉटेल्सवर तपासणी मोहीम. ऑनलाईन फूड आणि वाढलेल्या हॉटेलिंगच्या पार्श्वभूमीवर कारवाई. 803 हॉटेल्सना सुधारणा नोटीस. मुंबईमध्ये मागील वर्षामध्ये 1.5 लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री. कोरोनानंतर पुन्हा एकदा अर्थचक्र रुळावर. म्हाडाच्या पहिल्या लोकशाही दिनी 15 अर्जांवर सुनावणी. 15 दिवसांमध्ये या अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार. पुनर्विकासापासून ते घराचा ताबा मिळण्यापर्यंतच्या तक्रारी मांडता येणार. उद्या डोंबिवलीमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. मुंबईतला वाढणारा कचरा कमी करण्यासाठी पालिका उपाययोजना करणार. कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो सीएनजी गॅस तयार करणार. नवी मुंबईत भटक्या श्वानांची संख्या वाढली. मागील 9 महिन्यामध्ये शहरात 11,040 नागरिकांना चावा घेतल्याची नोंद. महापालिकेच्या उपाययोजनांवर नागरिकांची नाराजी. पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये वाहनांची तोडफोड. दहशत माजवण्यासाठी तरुणांकडून तोडफोड. आरोपींवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित तसंच अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन. 125 शिक्षकांपैकी 103 शिक्षकांना नियुक्ती. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इथे MH42 BM क्रमांकाची नवीन मालिका सुरू. खासगी दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन. पुण्याच्या COEP कॉलेजमध्ये AICTE तर्फे कार्यशाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर. पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 14 प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित होणार. स्मार्ट सिटी योजना बंद करण्याचं निश्चित झाल्यानं या प्रकल्पाचं काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इथे MH42 BM क्रमांकाची नवीन मालिका सुरू. खासगी दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन. पुण्याच्या COEP कॉलेजमध्ये AICTE तर्फे कार्यशाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर. पिंपरी चिंचवडमधल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा. मधुबन चौक ते जगताप डेअरी परिसरामध्ये महापालिकेची कारवाई. येत्या सोमवारपासून पुणे लोणावळा लोकल दुपारच्या वेळेतही धावणार. विद्यार्थी चाकरमानी, नोकरदार आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20,000 नवमतदारांची नोंद. तृतीयपंथीयांचाही उत्तम प्रतिसाद. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचं काम अंतिम टप्प्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोटीस. अंगणवाडी कर्मचारी मोर्चा काढणार असल्यानं पोलिसांकडून खबरदारी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू असलेला संगणक परिचालकांचा संप 48 दिवसानंतर मागे. संप मागे घेतल्यानं ग्रामपंचायतीमधील कामं सुरळीत. विकसित भारत संकल्प यात्रेचं परभणीच्या राजगोपालाचारी उद्यानाजवळ स्वागत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांची हजेरी. नांदेडच्या डस जातीच्या गुलाब फुलांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. उमरी आणि मुदखेडमधील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिमच्या कारंजा तालुक्यामधल्या धनज इथल्या शेतकऱ्यानं 3 एकर पपईवर फिरवला ट्रॅक्टर. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्याकडून टोकाचा निर्णय. महामार्गांवर लवकरच 187 स्पीड गन इंटरसेप्टर वाहनं तैनात केली जाणार. अपघात टाळण्यासाठी वाहनांचा फायदा होणार. मुंबईमधल्या मोकळ्या जागा भूखंडाचं धोरण 15 दिवसामध्ये ठरणार. पालिका 15 दिवसामध्ये धोरणावर अंतिम निर्णय घेणार. पालकमंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती. इचलकरंजी महापालिकेचा कर्मचारी असल्याचं सांगून नागरिकांची लूट करणाऱ्या भामट्याला अटक. संदीप कांबळे असं बोगस कर्मचाऱ्याचं नाव असून पैसे घेताना रंगेहात अटक. वर्ध्याच्या गिरणमध्ये नैसर्गिक शेती अभियानाचं आयोजन. 11 गावातील 50 शेतकऱ्यांनी अभियानामध्ये गिरवले नैसर्गिक शेतीचे धडे. त्रिमूर्ती चौकामध्ये ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांचा निषेध. नार्वेकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबईमध्ये पालिकेच्या उद्यानांमध्ये 14 जानेवारीला संगीतमय सकाळ कार्यक्रमाचं आयोजन. नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळावं म्हणून कार्यक्रमाचं आयोजन. नाशिकच्या कळवणमध्ये सुरू असलेल्या किसान सभेच्या मोर्चापुढे प्रशासन नरमलं. शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मोर्चाला स्थगिती. नंदुरबारच्या बाजारपेठेमध्ये मिरचीची विक्रमी आवक. 2 लाख क्विंटल मिरचीची खरेदी. मिरचीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत.